अकबराने राणा प्रतापशी मैत्री करण्याचे हे अनेक धूर्त प्रयत्न केले, पण राणा प्रताप काही केल्या त्यांना बळी पडला नाही. त्यांच्या राजवटीत इतके अद्भुत रोमहर्षक स्वदेशाभिमान नि स्वधर्माभिमान यांनी रसरसलेल्या आणि सामान्य मेवाडी राजपूत नागरिकांपासून ते त्या मेवाडच्या अलौकिक महाराण्यांपर्यंतच्या कृत्यांपर्यंतचे प्रसंग घडलेले आहेत की त्यांचे आमच्या हिंदू तरुणांनी रामायणातील किंवा महाभारतातील वीरोत्तमांच्या आख्यानाप्रमाणेच धर्मबुद्धीने पाठांतर केले पाहिजे. सुदैवाने राजपूत वीरभाटांचे असे रसरसलेले रासो अगदी भूषण कवीच्या काळपर्यंतचे अद्यापि उपलब्ध आहेत. त्यांना माध्यमिक शाळांतून अपरिहार्य वाचनीय पुस्तके म्हणून नेमले गेले पाहिजे. अशा या आमच्या समीक्षणात्मक ग्रंथात त्यांचे उतारे देण्याला सुद्धा स्थल नाही आणि आता माझ्या या सरत्या आणि मावळत्या जीवनात वेळही उरला नाही. हा थोर हिंदू कुलभूषण राणा प्रताप सिंह लवकरच सन 1581 मरण पावला. पंजाबात एका नवीन हिंदू शक्तीचा, शीख संप्रदायाचा उदय. पंजाबमधल्या श्री गुरु नानक ह्या नावाच्या एका साधू पुरुषाने 15व्या शतकाच्या शेवटी एक धर्मपंथ स्थापला. त्याचे जेवढे अनुयायी होते, शिष्य होते, त्यांचा लवकरच एक संघ बनला. ते स्वतःला श्री गुरु नानकाचे शिष्य म्हणून शीख असे म्हणवून घेत. श्री गुरु नानक हा स्वतः गृहस्थाश्रमीच असून ईश्वराची आराधना आणि जनसेवा ही भक्तिमार्गाने सुसाध्य असते असे तो सांगे. मनुष्य मात्र हा भक्तिमार्गाचा अधिकार आहे. त्या काळी पंजाबात काय किंवा भरतखंडभर काय, मुसलमानांनी हिंदू धर्माचा एकच उच्छेद मांडलेला होता आणि मुसलमानी साम्राज्य स्थापनेसाठी लढाया आणि युद्धे यांचा मुसलमानांनी धुमाकूळ मांडला होता. त्यांना भरतखंडभर हिंदू राज्यकर्त्यांनी आणि जनतेने समरांगणात नेटाचा प्रतिकारही चालविला होता. अल्लाउद्दीनासारख्याच्या होल घातलेल्या साम्राज्याचे तुकडे तुकडे उडवून हिंदूंनी विजयनगर सारखे स्वतंत्र आणि प्रबळ हिंदू राज्यही पुन्हा स्थापन केले होते. हे सर्व पूर्वी कथन केलेले आहे. राजपुतन्यात गोंडावणात हिंदू राज्यांच्या पराक्रमी सैन्यांनी मुसलमानांची वारंवार धूळधाण उडवून दिली होती. श्री गुरु नानक पंजाबात मात्र मुसलमानांच्या राजसत्तेला प्रबळ आव्हान देणारे हिंदू असा कोणी उरला नव्हता. अशा परिस्थितीत श्री गुरु नानक पंजाबात उपदेश देऊ लागला की हिंदू आणि मुसलमान हे दोघेही ईश्वराच्या दृष्टीने सारखेच आहेत. दोघेही माझ्या या भक्ती मार्गाने गेले असता मोक्ष पावू शकतात. दोघेही भाऊच आहेत. माझ्या पंथात हिंदू आणि मुसलमान असा भेद मी मानित नाही. असे जरी श्री गुरु नानक जीव तोडून सांगत होता तरी त्याच्या शिष्यवर्गात सहस्रातून एखाद दुसरा मुसलमान शिष्य आढळून येई. इतर सर्व हिंदू त्याच्या पंथात होते. स्वतः श्री गुरु नानक हा जातीने वैश्य बनिया होता. श्री गुरु नानक सन 1538 मध्ये मरण पावला. त्याला जरी स्वतःचे पुत्र होते तरी ते त्याच्या मताला अनुकूल नव्हते. त्याने गुरु नानकाने आपला शिष्य अंगद याचीच आपल्या मागून आपल्या पंथाच्या गुरुपदावर स्थापना केली. तथापि त्याच्या मरणापर्यंत श्री गुरु नानकाच्या पंथास एक भक्तिपंथ, भजनी संप्रदाय एवढेच प्रमुख स्वरूप होते आणि त्यांची संख्याही राजकारणाच्या दृष्टीने अगदी उपेक्षणीयच होती. तथापि त्याच्या काही वचनातून हिंदू लोकांच्या त्यावेळच्या हिंदू स्थितीविषयी शोकमय उद्गार निघालेले आहेत. उदाहरणार्थ, क्षत्रिया ही धर्म छोड़िया म्लेच्छ भाखान गही, सृष्टि सब इकवर्ण हुई, धर्म की गति रही, नील वर्ण के कपडे पहने तुरक पठाणी अमल भया. अशी अनेक चरणे त्याच्या नावावर त्याची म्हणून लोकात रूढ आहेत. इतर हिंदू संतांप्रमाणेच गुरु नानकानेही समाजातील अनेक भाबड्या आणि वेडगळ चालीरीतीचा निषेध केलेला आहे. गुरु अंगदानंतर तिसरा गुरु अमरदासनी सन 1574 चौथा गुरु रामदास हे झाले. त्याची नि अकबर बादशहाची भेट झाली असे म्हणतात. बादशहाने गुरु रामदास यांना एक विस्तीर्ण भूमी इनाम म्हणून दिली.
त्याच भूमीवर गुरु रामदासाने एक सुंदर सरोवर आणि त्याचे काठी एक मंदिर बांधले. तेच आजचे अमृतसर होय. गुरु रामदास सन 1581 वारला. पाचवा गुरु अर्जुन मल्ल हा झाला. त्याच्याच राजवटीत शिखांची वाढ झपाट्याने होऊ लागली, कारण त्यांना अमृतसर येथे सार्वजनिक केंद्र मिळाले होते. त्यातही गुरु अर्जुनाने आपल्या ह्या वाढत्या पंथाला एक पंथाचा मुख्य ग्रंथ असावा एवढ्यासाठी श्री गुरुनानकांची शक्य ती वचने एकत्र करून आणि त्यासह तत्कालीन इतरही काही संतांची वचने गोवून सर्व शिखांना प्रमाण व्हावा असा एक ग्रंथ निर्माण केला आणि त्यासच गुरुग्रंथ किंवा आदिग्रंथ असे नाव दिले. ह्या ग्रंथात कबीराचे वचने आहेत. महाराष्ट्रातील संत नामदेव तीर्थयात्रेस पंजाबात गेले असता त्यांच्या भक्तिमार्गाचा आणि अभंगाचा तिकडे पुष्कळ प्रचार झाला होता. श्री गुरुनानकांची शिकवणी संत नामदेवाची शिकवण ही समानच आहे असे पाहून संत नामदेवाच्याही काही मराठी कविता गुरुग्रंथात गोवलेल्या आहेत. हा ग्रंथ प्राकृतात आहे. ह्याच प्राकृतास सध्या पंजाबी म्हणतात. त्या काळी केवळ शास्त्रीय विषय लिहिण्यासाठीच जिचा विद्वान वर्ग बहुधा पंजाबकडे उपयोग करीत नि त्यामुळे जिला शास्त्री लिपी असेच म्हणत. त्या देवनागरीत मुळातच तो ग्रंथ लिहिलेला नव्हता. आपल्या इकडे ज्याप्रमाणे अगदी काल परवापर्यंत मोडी लिपी वापरीत त्याप्रमाणे पंजाबात त्या पत्रव्यवहारादी सामान्य जनांचा व्यवहारात जी लिपी वापरली जाई त्या प्राकृत लिपीतच तो ग्रंथ लिहिला गेला. तिला साधारण लोकात लुंडोमुंडी असे म्हणत. परंतु गुरुग्रंथ त्या लिपीत लिहिला गेल्यानंतर शीख लोकांनी गुरूंनी स्वीकारलेली लिपी म्हणून तिचा विशेष गौरव व्हावा यास्तव गुरुमुखी असे त्या लिपीला म्हणण्यास आरंभ केला. जहांगीर बादशाह झाल्यानंतर त्याचा वडील मुलगा खुसरू ह्याने बादशाह विरुद्ध बंड केले. खुसरू पंजाबात पळून गेला. त्यावेळेस शीख गुरु अर्जुनदेवाने त्यास आपल्याकडे उतरू दिले. त्यामुळे चवताळून जहांगीर बादशाहने अर्जुनदेवास पकडून त्याचा वध केला. शिखांच्या इतिहासात मुसलमानांशी लढताना स्वधर्मासाठी आपल्या प्राणांचे बलिदान करणारा गुरु अर्जुन हाच पहिला वीर गुरु होय. ह्याच गुरु अर्जुनदेवाच्या काळी शीख लोकात एक स्वतंत्र संघटना बांधण्याची ईर्ष्या उत्पन्न होऊन प्रत्येक शीख पंथीयाने एक ठराविक धार्मिक कर गुरूस दिलाच पाहिजे अशी पद्धती चालू केली गेली आणि पंथात सैनिक शक्तीही वाढावी म्हणून सैनिक आघाडीही उघडण्यात आली. त्या गुरूच्या वधामुळे शिखात मुसलमानाविरुद्ध द्वेषाची लाट गुप्तपणे वाढत चालली. त्यांच्या अनुयायात विशेषतः लढवय्या हिंदू जातीच्या शेतकरी लोकांचाच त्या काळी आणि शेवटपर्यंतही भरणा झालेला होता. हे हिंदू जाट त्या पंथात सामावलेले आणि सबळ असल्याने त्या पंथाविषयी पंजाबच्या सर्वच हिंदू लोकात ममतेची आणि एकात्मतेची भावना होती. शिखात जसजसा मोगलांच्या धार्मिक छळापायी हिंदू धर्माचे संरक्षक म्हणून शीख पंथाचे कट्टर अनुयायी म्हणून सैनिक प्रवृत्तीचा आणि संघटनेचा प्रसार होत गेला, तसतसा त्यांच्या पंथाकडे एक उपद्रवी हिंदू सैनिक केंद्र या दृष्टीने मोगल सरकार कटाक्षाने पाहू लागले. अर्जुनचा पुत्र गुरु गोविंद याने लवकरच बादशास कर देण्याचे नाकारले. तेव्हा त्याला धरून बादशहाने 12 वर्षेपर्यंत कारागृहात कोंडले. पुढे सुटका होताच त्याने त्या वेळचा मोगल बादशाह जो शहाजहान त्याचे विरुद्ध उघड बंड केले. तरीही त्याकडे मोठेसे महत्त्वाचे विरोधी केंद्र म्हणून न बघता एक लहानसे बादशाही सैन्य शहाजहानने धाडले. परंतु संग्राम येथे अकस्मात शीख इतक्या त्वेषाने लढले की त्या मुस्लिम सैन्य पथकाचा पराभव झाला. त्यामुळे पंजाबातील हिंदूंना जरी आश्चर्य आणि आनंद वाटला तरी बादशहाने तिकडे विशेष लक्ष दिले नाही. गुरु हरगोविंद सन 1645 मरण पावला. त्याच्यानंतर हरराय हरकिशन नि तेज बहादूर असे गुरु झाले. पण ह्या गुरुपीठाला खरे तेज आणि नैतिक सामर्थ्य असे वस्तुतः गुरु तेज बहादूराच्या धर्मकारी केलेल्या दैदिप्यमान बलिदानानेच चढले होते. गुरु तेज बहादूर हा आनंदपूर येथे वास्तव्य करी. हिंदूंना बळाने मुसलमान केले जाण्याचा अत्याचार पंजाबात ठिकठिकाणी वारंवार घडत असे.
अशा वेळी गुरु तेज बहादुराने आणि त्याच्या शीख सैनिकांनी मुसलमानांचा प्रतिकारही अनेकदा केलेला होता. इतक्यात नरराक्षस औरंगजेबाने सर्व हिंदू जगतासच मुळापासून उपटून काढण्याचा आघोर निश्चय केला. साऱ्या भरतखंडभर त्या दुष्कृत्याचा हिंदू जगतानेही घोर विरोध मांडला. तोच काश्मीर येथील समग्र ब्राह्मण वर्गावर औरंगजेबाने धर्मांतराच्या तलवारीची धार धरून आज्ञा सोडली की काश्मीरच्या श्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या सर्व ब्राह्मणांनी एक तर मुसलमान व्हावे, नाहीतर काफरांवर औरंगजेबाने लादलेल्या असह्य कर त्यांनी द्यावा. तेव्हा तिकडे हाहाकार उडाला. अशा प्रसंगी गुरु तेज बहादुराने एखाद्या धैर्य मेरूसारखे हिंदूंना सांगितले, देऊ नका, स्वधर्मासाठी प्राण सोडा, पण स्वधर्मास सोडू नका.